साप बघितला, तो सर्प बघितला, आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तो सर्प काढलेला आहे आणि विचारले, बाळा का रडतोयस तू? रडू लागलेले आहे शृंगी ऋषी. आता मला या ठिकाणी पाणी भेटेल म्हणून राजा परीक्षित समोर आला. मला पाणी पाहिजे, मला तहान लागलेली आहे, मी राजा परीक्षिती आहे, परंतु कलीने प्रवेश केलेला आहे. कलीने सांगितलं, अरे ढोंगपणाचं नाटक हा करतोय, ढोंगपणा करतोय, हा कुठल्या समाधी अवस्थेमध्ये पडलेला नाही, हा समाधी अवस्थेमध्ये नाहीये. कलीने प्रवेश केलेला मुकुटामध्ये, सुवर्णामध्ये प्रवेश केलेला होता. तो सांगू लागला, हा नाटक करतोय, तू काय कर, याचा अपमान होईल असं काहीतरी कृत्य कर. काय करावं? बाजूला पडलेला साप बघितला, साप घेतला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये तो साप टाकला. साप टाकला आणि राजा परीक्षित निघून गेले. अपमान, साधू वाच्यांचा अपमान या ठिकाणी झाला. कोणीतरी एक छोटासा बालक पळत पळत गेला आणि त्या ऋषींच्या मुलाला म्हणजे शृंगी ऋषीला ही बातमी सांगितली की बाबा, की तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी साप टाकलेला आहे, त्याला तक्षक नावाचा साप दंश करेल आणि त्याच क्षणामध्ये त्या राजाच्या मृत्यू पाणी तो म्हणालेला आहे. तो साप बघितला, तो सर्प बघितला, आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तो सर्प काढलेला आहे. सर्प काढून दिला आणि वडिलांच्या चरणापाशी बसला. वडिलांच्या चरणापाशी बसला. वडिलांनी समाधी उघडली आणि विचारले, बाळा का रडतोयस तू? रडू लागलेले आहे शृंगी ऋषी. शृंगी ऋषी रडताय आणि शमीक ऋषींनी विचारलं की बाळा काय झालं तुला, काय झालं? त्यावेळेस सांगू लागला, बाबा पिताश्री, तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला होता, परंतु चिंता करू नका, मी त्याला श्राप दिलाय, येणाऱ्या 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा साप दंश करेल आणि त्या क्षणामध्ये त्याची मृत्यू होईल. शमीक ऋषींनी आपले डोळे झाकले. डोळे झाकून बघितलं कोण होता तो. डोळे झाकल्याच्या नंतर त्यांना आठवलं की धर्मात्मा असणार राजा म्हणजे राजा परीक्षिती. कलीने प्रवेश केल्या कारणानं त्याच्या बुद्धिमत्ता पलट झाला आणि त्या कलीने प्रवेश केल्यामुळे त्यांनी माझ्या गळ्यामध्ये साप टाकला, परंतु धर्मात्मा एकच राजा आहे म्हणजे राजा परीक्षित डोळे उघडले आणि शृंगी ऋषीला सांगताय, बाळा काय केलंस तू हे? अरे एकच धर्मात्मा राजा येतो म्हणजे राजा परीक्षित. आता यानंतर कोणी धर्मात्मा राजा होणार नाही, तू काय केलं बाळा? शोक करू लागले. एवढ्यामध्ये एका शिष्याला पाठवलं आणि सांगितलं, राजा परीक्षितीला जाऊन सांगा की तुम्हाला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप दंश करणार आहे आणि 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे. राजा परीक्षितीने आपला राज्याचा त्याग केला आणि राज्याचा त्याग करून शुक्तार नावाच्या वृक्षाखाली येऊन बसले. एवढ्यामध्ये शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. तत्रा एवढ्यामध्ये शुकदेव